नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावर सभागृहात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की अयोध्येत राम मंदिराचे भव्य बांधकाम 500 वर्षांनंतर झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिराची उभारणी झाली, पण त्यांच्या उभारणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील RLD हा पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीत सामील झाल्याच्या चर्चेवर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी सांगितले की जयंत चौधरी त्यांना जे वाटेल ते करू शकतात, कुणीही कोणाला बांधील नाही. राम गोपाल यादव म्हणाले, जयंत चौधरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर भाजपची चर्चा करत असल्याच्या बातम्या आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या दिल्लीतून निवासस्थानी पोहोचले. त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि भारतरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमाला हजेरी लावली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये 180हून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज संसदेच्या कामकाजापूर्वी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, राम मंदिर हे सर्वांच्या श्रद्धेचे केंद्र होते, आहे आणि नेहमीच राहील. विरोधी पक्षांवर टीका करताना अनुराग ठाकूर म्हणाले की जे लोक एकेकाळी राम मंदिराच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, त्यांनी हे पाहावे की भाजपने तारीख जाहीर केली आणि अयोध्येत राम मंदिर सुद्धा बांधले. असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत केंद्राच्या श्वेतपत्रिकेचा निषेध केला. मंत्री निर्मला सीतारामन यांनी 9 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या श्वेतपत्रिकेवर लोकसभेत उत्तर देताना AIMIMचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. त्यांनी म्हटले की श्वेतपत्रिका म्हणजे वस्तुस्थितीऐवजी केवळ पोकळ घोषणाबाजी आहे. 9 फेब्रुवारी रोजी जमियत उलेमा-ए हिंदच्या रॅलीत तृणमूल काँग्रेसचे नेते सिद्दीकुल्ला चौधरी यांनी कथितपणे इशारा दिला होता की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोलकात्यात येऊ देणार नाही. सिद्दीकुल्ला चौधरी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या धमकीचा निषेध करत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रश्न केला. मुख्यमंत्री योगी हे धमक्यांना जुमानत नाहीत. निवडणुकीच्या काळात त्यांना कोलकाता दौरा करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ममता बॅनर्जीचे सरकार एका विशिष्ट धर्मियांचे रक्षक बनले आहे. रोहिंग्यांसाठी त्यांनी रेड कार्पेट अंथरली आहे, असेही गिरिराज सिंग म्हणाले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात सभागृहात झालेल्या चर्चेवर बोलताना काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की पक्षाने नेहमीच भव्य राम मंदिर उभारणीचे स्वागत केले आहे. यासोबत चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देण्याच्या काँग्रेसच्या वक्तव्यावर ते म्हणाले की भाजप जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहे, परंतु काँग्रेसने चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देण्याचे स्वागत केले आहे. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू 10 फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेत पोहोचले. त्यांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत उपस्थिती दर्शविली. लोकसभेत ऐतिहासिक राम मंदिराच्या उभारणीवर चर्चेदरम्यान AIMIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मला विचारायचे आहे की मोदी सरकार हे एका विशिष्ट समुदायाचे, धर्माचे सरकार आहे की संपूर्ण देशाचे सरकार. 22 जानेवारीच्या माध्यमातून या सरकारला एका धर्माचा दुसऱ्या धर्मावर विजय झाला असा संदेश द्यायचा आहे का? देशातील 17 कोटी मुस्लिमांना तुम्ही काय संदेश द्याल? मी बाबर, जिना किंवा औरंगजेबचा प्रवक्ता नाही. मी प्रभू रामाचा आदर करतो, पण मी नथुराम गोडसेचा तिरस्कार करतो, कारण ज्याचे शेवटचे शब्द हे राम होते त्या महात्मा गांधींचा नथुराम गोडसेंनी खून केला. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.